काही लोक असतात ना की ज्यांच्यामध्ये त्यांची स्वतःची प्रतिभा नसते, पण दुसऱ्यांची प्रतिभा पोहोचवण्याचं कसब त्यांच्यामध्ये असतं. मला असं वाटतं की ते कसब परमेश्वराने मला दिलंय. जे बालगंधर्वपासून कदाचित सुरू झालं, मग घाणेकर आले, लोकमान्य आले, कट्यार काळजात घुसले आले आणि आता मानात आलं. माझ्या पूर्वा सुनींनी जे अद्भुत काम करून ठेवलंय, जे सर्वांग सुंदर काम केलेलं आहे, त्या कामाची ओळख आजच्या पिढीला देण्यासाठी कदाचित एक मधली दुवा म्हणून माझा जन्म झालाय किंवा तेवढंच माझं काम आहे आणि जे मी अत्यंत प्रामाणिकपणे करतोय. एक प्रयोग तर केशववाडी बालगंधर्व स्वतः गातायत आणि लोक आनंद घेत आहेत. म्हणजे हा इतका अद्भुत सोहळा त्या प्रेक्षकांनी लाभला. ते प्रेक्षक खरं तर नशीबवान आणि त्या काळात जन्म झाला नसल्यामुळे ह्या आनंदाला आपण सगळे मुकलोय. तर किमान त्याचं काहीतरी एक अंश आपल्यामध्ये यावा, त्या अंशाचा आपण पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यावा, ही एक भावना मनात होती. आणि कट्यारनंतर पुन्हा एकदा एक संगीतिका करायची हा हट्ट शंकरजी आणि माझा, आमचा दोघांचा होता. त्या हट्टातनं हे जन्माला आलेलं आहे चित्रपट.